असतो त्यावेळेला विधिमंडळामध्ये अशा प्रकारचा ठराव हा सर्वसंमतीनं संमत करावा अशा प्रकारची एक प्रथा असते. सर्वसाधारणपणे जर आपण मागच्या वेळचा मराठा आरक्षणाचा जर प्रस्ताव बघितला, त्याला सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आजचे विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांनी प्रस्ताव मांडला. पलीकडच्या बाजूनं कोणत्याही प्रकारची चर्चा न करता त्यावेळेला सर्वांनी एकमतानं पाठिंबा दिला. आपण जर बघितलं तर वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भातले प्रस्ताव सुद्धा या सभागृहामध्ये अनेक वेळा आले. ज्या वेळेला सगळ्या सदस्यांचं ध्येय एक असतं, उद्देश एक असतो, त्यावेळेला सर्वसाधारणपणे चर्चा न करता असे प्रस्ताव आपण एकमतानं मंजूर करतो. काही वेळेला असं घडतं की त्या प्रस्तावामध्ये काही अधिकची सुधारणा व्हावी, अधिकचा काही त्याच्यामध्ये डाटा ॲड करावा किंवा त्याच्यामध्ये काही आणखीन 2 मुद्दे टाकावे असं असेल तर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्या पद्धतीनं एकमतानं हा प्रस्ताव समोर जावा. अशा पद्धतीची आत्तापर्यंतची सभागृहातली कारकीर्द किंवा कामकाजाची पद्धत ही मी 6 वेळा निवडून गेल्याच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक वेळा बघत आलोय. मी याही सभागृहाचा कामकाजाचा अनुभव घेतलेला आहे. वरच्या विधान परिषद सभागृहाचा सुद्धा मी कामकाजाचा अनुभव घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीनं खरं तर अगोदर भुजबळ साहेबांनी प्रस्ताव मांडायला पाहिजे. भुजबळ साहेबांनी प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधी पक्षाच्या वतीनं आपण काही विरोधी पक्ष नेत्यांनाच सन्मानानं पहिल्यांदा बोलायला देणं हा त्यांचा वैधानिक अधिकारच आहे की आपण काही वेगळं काही. ज्या अर्थी सभागृहासमोर कुठलंही कामकाज नाही, प्रस्ताव नाही, तर तुम्ही हरकत कशावर घेता हे मी म्हणू शकलो असतो, पण मी म्हणालो नाही. मी त्यांना पूर्ण बोलू दिलं. त्याच वेळेला आमच्या या बाजूचे सन्मान्य सदस्य इथंच वेलमध्ये उभे होते. मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली की आपण बोलताय तर तुमच्या सदस्यांना आपण बसायला सांगा. विरोधी पक्ष नेते हळू आवाजात बोलले, परंतु त्यांचा माईक चालू होता. नाही बसायचं नाही, दादा सांगत होते बसा म्हणून. माझं पूर्ण लक्ष होतं. ठीक आहे, उभे राहिले. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी त्या प्रस्तावावर आपले सगळे मुद्दे विस्तारानं कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे मांडले. सभागृहामध्ये पूर्णपणे शांतता होती, पिन ड्रॉप सायलेन्स होतं. आणि त्याच वेळेला विरोधी पक्ष नेत्यांना मी सांगितलं की आपण किती बोलताय तेवढं बोला, परंतु ज्या वेळेला सरकारच्या वतीनं मंत्री महोदय या प्रस्तावाला उत्तर देतील किंवा काही बाजू मांडतील, काही मुद्दे मांडतील, त्यावेळेला आपण सुद्धा सभागृहामध्ये शांतता राखण्याचं मला वचन द्या, शब्द द्या. त्यावेळेला विरोधी पक्ष नेत्यांनी मला असं सांगितलं की ते जर मेरिटवर बोलत असतील तर आम्ही ते ऐकू. त्याच्यावर मी म्हटलं की मेरिट डिमेरिट ठरवायचं कोणी? आपण सर्वांनी, असं मी बोललो. आणि त्या पद्धतीने विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण पूर्ण झालं. मध्ये कुठेही डिस्टर्ब नाही, कोणी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला नाही, कोणी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन उभं केलं नाही, मी थांबा म्हणून सांगितलं नाही. आणि माननीय भुजबळ साहेबांनी स्वतः विरोधी पक्ष नेत्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केली. मी स्वतः मंत्री महोदयांना थोडं बोलणं झाल्यानंतर थांबवलं आणि मंत्री महोदयांना सांगितलं की मंत्री महोदय, सभागृहाच्या कामकाजाच्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा प्रस्ताव वाचा आणि मग त्याच्यावर भाष्य करा. भुजबळ साहेबांनी सुधारणा केली. दादानी त्यांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना खुणवलं की पहिला प्रस्ताव वाचा. आणि मग भुजबळ साहेबांनी प्रस्ताव वाचला आणि भुजबळ साहेबांनी माननीय विरोधी पक्ष नेत्यांच्या एका मुद्द्याचं स्पष्टीकरण आणि पुराव्यानिशी पत्रव्यवहार समोर आणला. सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आपलं भाषण करत असताना सांगितलं की हा राजकीय प्रस्ताव आहे. भुजबळ साहेबांनी आपलं स्पीच कन्क्लूड करताना की हा राजकीय प्रस्ताव कसा नाही, तर हा सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारकडे कशा पद्धतीनं पाठवण्याचा अधिकार हा ओबीसी समाजाचा आहे, हे व्यवस्थितपणे भुजबळ साहेबांनी पाठवले. खऱ्या अर्थानं ही विषयी चर्चा संपली. मला माहित आहे की त्याच्यावर विरोधी पक्ष नेत्यांना काही मुद्दे उपस्थित करायचे होते, ते उभे राहिले होते. सन्मान्य सदस्य आशिष शेलार मला सातत्यानं सांगत होते, सन्मान्य सदस्य गिरीश महाजन मला सांगत होते, सन्मान्य दादा मला सांगत होते. हे माझं लक्ष होतं, लक्ष नव्हतं अशातला भाग नाही. परंतु गेले 36 वर्ष या सभागृहामध्ये मी सुद्धा आहे. दादा तुम्ही आपण जसं आहात, भुजबळ साहेब तुम्ही, बाळासाहेब थोरात,
तुम्ही तर 1985 सालापासून तुम्ही सगळे सभासद आहात. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलेलं माझ्यासारख्या माणसानं पाहिलं नाही. मी आक्रमक आहे, मी स्वतः आक्रमक आहे, मी रोकटोक आहे. माझ्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी करता मी खूप पर्टिक्युलर आहे म्हणण्यापेक्षा खूप माझं नुकसान सुद्धा झालेलं आहे. एक तर मला खोटं बोलायला आवडत नाही आणि दिलेली वेळ टाळायला मी कधी एक मिनिट मागं पुढं करत नाही. आता ह्याच्यात तुम्हाला लागण्यासारखं काय आहे? हरीश पिंपळे नाही ना. आणि म्हणून याबाबत मी इथपर्यंत हे सगळं व्यवस्थित झालं असं अनेक वेळा झालेलं आहे की सत्ताधारी पक्षानं दिलेलं उत्तर विरोधी पक्षाला मान्य नसतं. विरोधी पक्षाला मान्य नसतं. कार्यक्रम प्रत्येकाचा ठरलेलाच असतो. कसं बघितलं तर कदाचित बुद्धीला पटलं, आपल्याला मान्य असलं तरी वॉकआउट करणं ही एक स्ट्रॅटेजी ठरलेली असते आणि हा प्रत्येकाच्या कार्यभागाचा एक भाग आहे. त्याचं काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाहीये. आणि म्हणून मी माझा प्रस्ताव मंजूर करत असताना या ठिकाणी व्यासपीठावर काही सन्मान्य सदस्य आले. आता हे सदस्य आले हे काही लपून राहिलेले नाहीत. आपण संपूर्ण सभागृहानं पाहिलं. आणि या सदस्यांनी माझ्या समोरचा माईक ओढायचा प्रयत्न केला, राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. जे काय आक्रमक व्हायचे ते झाले. थोडंसं सभागृहाचं कामकाज मला सुद्धा कळतं. मी डायरेक्ट त्यांना सांगितलं की मी तुम्हाला नेम करतोय. तेव्हाच सांगितलं होतं मी तुम्हाला नेम करतोय. नेम करणं म्हणजे काय आहे? माजी अध्यक्ष या ठिकाणी दिलीपराव वळसे पाटील तिथं बसलेले आहेत, ते सांगतील चांगल्या प्रकारे, किंवा आपण सगळे सिनियर लोक आहात. आणि यानंतर सुद्धा असे अनेक वेळा सभागृहामध्ये प्रसंग घडलेले आहेत की ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली की साधारणपणे 10 मिनिटाकरता, 15 मिनिटाकरता, 20 मिनिटाकरता सभागृहाचं काम स्थगित करणं आणि स्थगित करून अध्यक्षांच्या चेंबरमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख लोक बसतात, नेते बसतात आणि त्याच्यावर तोडगा काढतात. कधी तोडगा निघतो, कधी तोडगा निघत नाही. हे मी अनेक वेळा पाहिलेलं आहे. मी हेही अनेक वेळा पाहिलेलं आहे की सभागृह सुरू असताना सभागृहामध्ये अनेक प्रकारचे ताणतणावाचे प्रश्न निर्माण होतात. सदस्य एकमेकाच्या अंगापर्यंत धावून जातात, सिनियर सदस्य त्यांना अडवतात. पण एकदा का अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज तहकूब झालं की या सभागृहामध्ये तो विषय तिथेच थांबतो. मी या सभागृहामध्ये अनेक वेळा आक्रमक भाषणं केलेली आहेत. अनेक वेळा वैधानिक या ठिकाणी आयुध वापरून मी माझ्या प्रतिस्पर्धी इकडे असेल, कधी इकडे असेल, त्यावेळेला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही असं मी म्हणत नाही. पण एकदा सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर मी व्यक्तिगत कधीही कोणाशी कटुता ठेवली नाही. प्रत्येकाला मी भेटतो, प्रत्येकाशी बोलतो. आणि ही केवळ माझी नाही तर ही संपूर्ण महाराष्ट्राची परंपरा आहे. ही आपली खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे आपले संस्कार आहेत. ज्या आपण विधानमंडळामध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत, लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपण बसलेलो आहोत. बऱ्याच वेळेला आपण तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगतो, बऱ्याच वेळेला आपण संस्काराच्या आणि संस्कृतीच्या गोष्टी करतो, बऱ्याच वेळेला आपण साधन सुचितीच्या गोष्टी करतो, सभ्यतेचा आव आणतो. आज मी सभागृहातून इथून बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर उपाध्यक्ष महोदय मला सांगत होते आपल्या बाजूला मला त्यांनी खुर्ची ओढली आणि मला म्हणाले इथं बसा. मी म्हटलं उपाध्यक्ष महोदय मी तुमच्या बाजूला बसणार नाही. ही खुर्ची माझी नाही. मी काय कायमचा या ठिकाणचा सभापती किंवा अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही. तर मी फक्त हे सभागृह कामकाज चालवण्यापुरेसं अधिवेशनच्या कालावधी करता म्हणून मी तालिका सभापती आहे. त्यामुळे त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार माझा नाही. मी समोर बसेन. मी समोर बसतोय. तेवढ्यात सन्मान्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकदम रागानं लाल लाल होऊन आले. ते इथंच होता, झाल्या चिडलेले होते, रागवलेले होते. तुम्ही सर्वांनी बघितलं होतं की नाही तुम्ही सर्वांनी? ते आले, मी स्वतः खुर्चीवरनं उठलो, या विरोधी पक्ष नेते महोदय बसा. ते रागवलेले होते, स्वाभाविक आहे. मी त्यांना बोलायला संधी दिली नाही, ते रागवणार, ते रागवलेले होते. या विरोधी पक्ष नेते त्याही परिस्थितीत दाबा. मी सांगितलं की या विरोधी पक्ष नेते महोदय इथं बसा, आपण बोलू, तुमचा राग आहे, आपण मार्ग काढू. चंद्रकांत दादा आले. चंद्रकांत दादाला मी माझ्या बाजूच्या खुर्चीमध्ये ओढलं, दाबा या इथं बसा. दुसरे कोणतरी सिनियर सदस्य आले, त्यांना उजव्या बाजूला मी ओढलं, बसा. अहो असे सभागृहामध्ये किती बाके प्रसंग यानंतर तुम्ही आम्ही बघितलेले आहेत. आहे काय त्याच्यात विशेष काहीच नाहीये. आपण यातनं मार्ग काढू. तुम्ही म्हटलात तर मी चेअरवरनं आता बाजूला होतो, उपाध्यक्षांना आपण पाठवू, तुम्हाला पुन्हा बोलण्याची संधी देऊ. असं काहीच होणार नाही. परंतु स्वतः राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि सदस्य हे शांत होण्याच्या मनस्थितीत तर नव्हतेच. पण त्याच वेळेला या बाजूचे अनेक सदस्य
आतमध्ये आले आणि माझ्या आई बहिणीवरून शिव्या देऊन आतमध्ये घुसले. आणि घुसले ते घुसले. काही सदस्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तर जशी एखादी राडेबाज असतात, गावगुंड असतात, अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी आमच्या अंगावर तुटून पडत होते. मी सातत्याने यांच्या वरिष्ठांना सांगत होतो की तुम्ही ह्यांना आवरा, तुम्ही थांबा, ह्यांना बसवा, आपण बोलू. त्यांची भाष्य अशी होती की जे आम्ही आवरणार नाही, आम्ही तुमच्यावर रागात आहोत. मी सांगितलं जर तुम्ही रागात असेल तर भास्कर जाधवला काय राग कमी आहे काय? मी सांगितलं नाही, असं त्यातला भाग नाही. आणि मी त्यांना हेही सांगितलं की तुम्ही 50-60 जण एकदम आले, आता मी एकटा आहे. मी जे बोललो ते बोललो, मी खोटं बोलणार नाही. मी सांगितलं मी एकटा आहे, एक पाऊल सुद्धा मी मागं हटणार नाही आणि पळून जाणार नाही. काही जण मला तिथून ओढायलाही आले की भास्करराव सगळे चिडलेले आहेत तुमच्यावर, त्यांच्यातलेच काही मित्र माझे, भास्करराव चिडलेले आहेत, बाहेर पडा. नाही, भास्कर जाधव अशा प्रसंगाला पाठ दाखवणार नाही. मी बोललो आणि मी तिथं टिकून बसलो, मी हटलो नाही मी अजिबात. पण सभागृहातला आजचा हा सगळा परिस्थिती ही लांछनास्पद आहे गिरीश महाजन. संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशा पद्धतीची आहे. प्रश्न काय होता ओबीसी समाजाचा? का तुमचा राग एवढा का असावा? एखाद्या ओबी समाजाच्या नेत्याने एखादी वस्तू विस्तृतपणे एखादा विषय मांडला तर आपण त्याच्यामध्ये कदाचित आपली माहिती कमी पडू शकते, त्यांची माहिती कमी पडू शकते. उदार अंतःकरणानं असे प्रस्ताव स्वीकारला हरकत काय आहे? काय हरकत आहे का? आम्ही फक्त ओबीसी समाजाला बाहेरच फक्त त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि जिथं मदत करायची वेळ असेल तिथं असे धंदे करायचे? काय करायला निघालोय आम्ही? काय आम्ही नेमकं करायला निघालोय याचा विचार झाला पाहिजे. आज महाराष्ट्राच्या संस्कारला, संस्कृतीला काळीमा फासलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, मला काही मीडियाच्या लोकांनी आता सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सांगितलं की भास्कररावांनी आम्हाला वाटेल त्या शिवीगाळ केली. आज संसदीय कार्यमंत्र्यांनी सरकारला माझी विनंती आहे किंवा आदेश वजा सूचना आहे, पण आहे विनंती कशाला, आदेश वजा सूचना आहे. या संदर्भामध्ये त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हातारी मेल्याचं दुःख वाटता कामा नये, पण काळ सोकवता कामा नये. याचा योग्य तो निर्णय व्हायला हवा, खरं सांगायला गेलं तर. आणि त्याचबरोबर हाही निर्णय व्हायला हवा. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही मला माहित नाही. उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये मी देवेंद्र फडणवीसला सांगितलं, दादांना सांगितलं, जे बोललो ते बोललो. दादा, आपण काय करता आहात? सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मला जर सरकारने माझ्या नेत्यांनी जर मला सहकार्य केलं तर अध्यक्षाचे काय अधिकार असतील ते मी दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे मी बोललेलो आहे, हे मी बोललो. आणि म्हणून त्यांनी जर मी खरोखर जर कोणाला शिवीगाळ केली असेल, एक जरी असंसदीय शब्द मी वापरला असेल, तर आज सरकार म्हणून, संसदीय कार्यमंत्री म्हणून तुम्ही जी ह्यांना शिक्षा थोटावाल ती शिक्षा मी स्वतःहून घ्यायला तयार आहे मला. पण माझी खात्री आहे की मी असा एकही शब्द चुकीचा वापरलेला नाही, कोणालाही मी शिवी दिलेली नाही. मी अजूनही मीडिया समोर गेलो नाही, तुम्ही सगळं ऐकून घेतलं की मी शिवीगाळ वगैरे केली. मी अजिबात असलेला काही प्रकार केलेला नाही. जर तुम्हाला जी शिक्षा होईल ती शिक्षा भास्कर जाधव स्वतःहून स्वतःला घेईल. जर मी चूक केली असेल आणि हे जर सिद्ध मला करून जर तुम्ही दाखवलं, मी आहे आक्रमक, परंतु मी संसदीय प्रणालीमध्ये आज तागात एकही असंसदीय शब्द बाबा कधी वापरलेला नाही. आज तागात सभागृहामध्ये उभं राहून मी कधी माफी मागितलेली नाही की मी असा चुकीचा बोललो म्हणून. असं कधीही माझ्या आयुष्यामध्ये घडलं नाही. पण आजचा दिवस हा माझ्या आयुष्यामध्ये काळा दिवस आहे, लांछनास्पद दिवस आहे. सगळ्यांशी सौदार्याचं वातावरण ठेवून, सगळ्यांशी संबंध चांगले ठेवून, कधीही कोणाशी कटुता न ठेवून, मंत्री असताना सुद्धा ज्यांनी सांगितलं ते त्यांच्याकरता केलं, त्यांनी म्हणतील तसा वागलो. कारण शेवटी ही आमची पदं काही कायमची नसतात हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून माझ्या बाबतीत हे घडलं. ओबीसी समाजाला न्याय देण्यासंदर्भात ही गोष्ट घडली. ही अत्यंत महाराष्ट्राच्या संस्कारला, संस्कृतीला, परंपरेला लाज आणणारी आहे, कमीपणा आणणारी आहे, बाधा आणणारी आहे. आणि त्याचबरोबर या लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशा प्रकारची जर गुंडशाही व्हायला लागली तर भविष्यामध्ये हे प्रकरण कुठे जाईल, कशा पद्धतीनं या ठिकाणी घेईल, वळण घेईल मला माहित नाही. इथून बाहेर भेटल्यानंतर सगळे आपण मित्र असतो, तीच परंपरा भविष्यामध्ये सुरू ठेवा. बोला. आणि त्या पद्धतीनं सरकारने निर्णय घ्यावा. आणि हीच परिस्थिती आतमध्ये घडलेली आहे हे मी आपल्याला या ठिकाणी कथन करतो. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांना बोलू द्या. 2 मिनिटं.
2 मिनिटं नाही बोलू द्या मंत्री महोदय, बोलू द्या. अध्यक्ष महोदय, बोलू द्या. आपण जी वस्तुस्थिती या ठिकाणी सांगितली त्यात हे देखील सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की त्या ठिकाणी काही शिवसेनेचे आमदारही आले होते. आपल्याशी धक्काबुक्की नाही झाली. ते शिवसेनेचे आमदार आणि इकडचे 2-3 आमदार यांची बाचाबाची झाली आणि त्यावेळेस मी स्वतः पूर्ण सगळ्या लोकांना बाहेर काढलं. मी स्वतः काढलं त्या ठिकाणी बाहेर. आपल्याशी नाही झाली. हा आपल्याशी अध्यक्ष 2 मिनिटं हे शांतपणे ऐकूया, बोलू द्या त्यांना, अगदी बोलू द्या. अध्यक्ष महोदय, हे जरूर आहे की आम्ही सगळे रागात होतो, तिथे बाचाबाची झाली. त्यानंतर आपण एकमेकाचे गळे भेटलो, सगळे भेटले, तुम्ही भेटले, आशिष शेलार भेटले, एकमेकाच्या गळे भेटले. आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा प्रस्ताव जर या ठिकाणी येत असेल, कोणता प्रस्ताव जो मांडतायत लक्षातच येतोय ना, कुठला प्रस्ताव मांडतायत तो लक्षातच येतोय आमच्या. असं आहे की तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, प्रस्ताव नक्की मंजूर करून घ्याल काय. आणि मी हेही सांगतो, हे खरं आहे की त्या ठिकाणी 1-2 लोकांचे शब्द चांगले नव्हते आणि त्या क्षणी त्या ठिकाणी तुमची माफी मागितली गेली. त्या क्षणी तुमची माफी मागितली गेली. अध्यक्ष महोदय, हे देखील रेकॉर्डवर आलं पाहिजे की त्या क्षणी तुमची माफी मागण्यात आली. 3-3 वेळा तुमची माफी मागितली. पण अध्यक्ष महोदय, त्याच्याकरता जर काही लोक ठरवून विरोधकांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे योग्य होणार नाही. हे लोकशाहीत योग्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, आपला मान आहे आणि अध्यक्ष म्हणून प्लीज गांभीर्य, प्रस्तावाचं गांभीर्य तसंच राहू द्या, काही अडचण येणार नाही. प्लीज केवळ अध्यक्ष म्हणून नाही, भास्करराव जाधव म्हणूनही आपला सन्मान आहे. पण असा हा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं या संदर्भात खरं म्हणजे आपण मोठ्या मनाने विरोधकांना बोलवलं पाहिजे, आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि आपल्याला जर काही असेल तर केली पाहिजे. अन्यथा म्हणजे कोणी वासरू मारलं म्हणून दुसरा गाय मारेल अशा प्रकारची अवस्था जर या ठिकाणी होणार असेल तर हे लोकशाहीला योग्य नाही. जी घटना घडली आहे ती त्या ठिकाणी दोन्ही बाजूचे आमदार एकमेकाला भिडले आणि ते भिडू नाही दिलं. आपण त्यांना मागे केलं. मी विरोधी पक्षनेता, पण मी स्वतः असं पूर्ण दोन्ही हे करून सगळ्यांना, आमच्या सभासदांना पूर्ण मागे नेलं आणि तिथे भांडण होऊ दिलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं माननीय अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा प्रस्ताव आणणं हे काही योग्य होणार नाही. मी विरोधी पक्षनेता, पण मी स्वतः असं पूर्ण दोन्ही हे करून सगळ्यांना, आमच्या सभासदांना पूर्ण मागे नेलं आणि तिथे भांडण होऊ दिलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं माननीय अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा प्रस्ताव आणणं हे काही योग्य होणार नाही. आम्हाला चर्चेला बोलावलं पाहिजे आणि चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे. असं आहे की याच्यामध्ये एक गोष्ट रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे, जे विरोधी पक्ष मी आणतो. मी मगाशीच म्हटलं की मी देवेंद्र फडणवीसना सांगत होतो की आवरा, ते म्हणले मी आवरणार नाही. मी पण तुमच्यावर रागवलेलो आहे, हे मी मगाशी बोललो, त्या मताशी मी ठाम आहे. वाक्याशी अजिबात मागे मी जाणार नाही. एक, ज्या वेळेला सभागृहातनं जवळजवळ भारतीय जनता पार्टीचं जे काही त्यांना करायचं होतं आतमध्ये ते सगळं बरंचसं काही करून झाल्यानंतर मी हटत नाही हे बघितलं. त्यावेळेला बरेचसे आमदार गेल्यानंतर शिवसेनेचे एक आमदार त्या सभागृहात आली, ही गोष्ट खरी आहे, मी नाकारणार नाही. आणि मी सांगतोय की CCTV मध्ये सगळं दिसेल. एक, आणि माझी माफी फक्त आणि फक्त आशिष शेलारनी 2-2, 4-4 वेळा मागितली. पण कधी मागितली? जे आशिष शेलार बाहेरून आले, माझे अतिशय मित्र, आम्ही कोकणातले एकत्र, मला अरे तुरे करीत इतकं माझ्या अंगावर तुटून पडले आणि मग मी एक शब्द खोटा बोलणार नाही. मी सांगितलेलं आहे, त्या CCTV मध्ये जे दिसेल, तुम्हाला जी शिक्षा होईल ती मला शिक्षा होईल. आणि म्हणून त्याच्यानंतर आशिष शेलारनी भास्करराव जाऊ द्या ना म्हणजे लात लावायची आणि नंतर स्वारी म्हणायचं, हे काय तितकंसं योग्य नाही. आणि हा वैयक्तिक भास्कररावचा प्रश्न नाही, तर हा पीठासन अधिकाऱ्याचा प्रश्न आहे. एक, आणि मगाशी देवेंद्र फडणवीस म्हटल्याप्रमाणे इथून बाहेर गेल्यानंतर मी त्यांना मिठी मारणारच आहे, संसदीय कार्यमंत्री. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने असा ठराव मांडतो की
दिनांक 5 जुलै 2021 रोजी सभागृहाचे कामकाज सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य सर्वश्री डॉक्टर संजय कुटे, ॲडव्होकेट आशिष शेलार, श्री अभिमन्यू पवार, श्री गिरीश महाजन, श्री अतुल भातखळकर, ॲडव्होकेट पराग गळवणी, श्री हरीश पिंपळे, श्री राम सातपुते, श्री जयकुमार रावत, श्री योगेश सागर, श्री नारायण कुचे, श्री कीर्तिकुमार उर्फ बंटी बागडिया यांनी सभागृहात गैरवर्तन केले. सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्या भाषेत संभाषण केले. माईक व राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. वारंवार सूचना देऊनही सभागृह तहकूब झाल्यानंतर सुद्धा माननीय अध्यक्षांच्या दालनात पुन्हा एकदा सर्व सदस्यांनी गैरवर्तन केले आणि तालिका पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारे अत्यंत अशोभनीय व बेशिस्त गैरवर्तन केल्यामुळे ही विधानसभा ठराव करीत आहे की डॉक्टर संजय कुटे, ॲडव्होकेट आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, ॲडव्होकेट पराग गळवणी, श्री हरीश पिंपळे, श्री राम सातपुते, श्री जयकुमार रावत, श्री योगेश सागर, श्री नारायण कुचे, श्री कीर्तिकुमार उर्फ बंटी बागडिया यांचे सदस्यत्व 1 वर्षाकरता निलंबित करण्यात यावे. तसेच निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुंबई व नागपूर येथील विधान भवनाच्या सीमेत येण्यास बंदी घालण्यात यावी. अध्यक्ष, प्रश्न हे सायटेशन कुठे आहे? आता मी सभागृहापुढे ठराव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. ठराव संमत झाला. महोदय, अध्यक्ष महोदय, पुढचं कामकाज द्या. पुढचं कामकाज अध्यक्ष महोदय, विधेयक. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जो ठराव एकतर्फी मंजूर करण्यात आलेला आहे, लोकशाहीचा खून करण्यात आलेला आहे. विरोधी पक्षाला, अध्यक्ष महोदय, जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने सरकारवर हल्ला करतो, त्यामुळे आमचा नंबर कमी करण्याचा प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही अशा प्रकारे या मुस्कटदाबीला सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर या ठिकाणी बहिष्कार टाकतो. अध्यक्ष महोदय, हे एकतर्फी कामकाज आहे, हे मोगलाईचं कामकाज आहे. अध्यक्ष महोदय, मोगलाईचं कामकाज आहे. असं कामकाज आम्ही सहन करणार नाही. आम्ही या ठिकाणी बहिष्कार टाकतोय. अध्यक्ष महोदय. नेक्स्ट